आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अरे भाऊजी ना भाऊजी, मायवाले तुकडे करा आणि वाटून घ्या समजेनी. जे तर येतो मला कोपऱ्यात घेऊन टेन पाहिलेत पाहितो. आता बोल ना भाईताड. आधी मला 2-4 मुस्काटीत द्या. चांगलं काम सांगितलं. पण कायले मारा. माझ्या आयुष्याचं शेण केलं ना तुम्ही. शेम शेम महाराजांच्या चरणाची शपथ, जितला राग मी तुमचा केला ना त्या परीस जास्त माया मी ताई साहेबांवर केली. कालिंदी समद प्रामाणिकपणे केलं. तिळतिळ जीव तुटतो महावाला ताई साहेबांसाठी. त्यांचं भलं व्हावं, बाळ व्हावं, त्याले सन्मान मिळावा, त्यांचं गाणं बनारसले व्हावं, लगीन व्हावं, त्या सुरक्षित राहाव्या. समद समद चांगलं चिंतलं मी त्यांच्याच. समद्याचं शेण झालं ना, मायावर तर पण अविश्वास दाखवून राहिल्यात. ते कालिंदी काही माणसं राहतेच बेईमान. समद तुमच्यामुळे झालं. महादुर्दैव का मला तुमच्यासारखा नवरा भेटला. लोभी, लोचट. माया समोर त्या म्हणल्या तुमची शिसारी वाटते त्यांनी. गर्भवती स्त्रीवर माया नवऱ्याने हल्ला केला. लाज वाटते मले जगण्याची. मला तर घृणा वाटते तुमची. हा दुःख समजणारच नाही ना तुम्हाला. ताई साहेबांनी तलवार तुमच्या मानेवर तर नाही, माया सौभाग्यावर तर ठेवली. आणि अशा फालतू माणसाच्या नावाचं कुंकू लावते मी. 1000 डाव सांगितलं तुम्हाला, सावकाराची सोबत सोडा. असं मातीमोल जगण्यात काय अर्थ आहे. ताई साहेब लई चिडले. सावकार तुम्हाला समोर करून वार करतेत. इकडून तिकडून सारखंच ना. स्वतःची अक्कल वापरा ना जरा. आणि जर तुम्ही सावकारासोबत कटात सापडला तर समध्या गावासमोर मी हानीन आधी तुम्हाला. मला मालूम आहे तुम्ही सुधारणार नाही. एक मेहरबानी करा. वाईट काम करायला जाल ना तेव्हा स्वतःच्या हाताने माया कपाळावर तर कुंकू पुसून जा. तुमची बायको म्हणून शर्मेनं जगण्यापरीच विधवा राहील मी. गण बोलते. गण गण गणात बूते, नवे सार संसार हा घोर आहे. मना सज्जना सत्य शोधून पाहे, जनी विष खांता पुढे सुख कैचे. करी रे मना ध्यान या राघवाचे. लिकरा, इतिहास आणि पुराणातले दाखले मनी आणावे. जगात अशक्य काही नसते राजे हो. इच्छा शक्ती जबरदस्त असायला पाहिजे. जी जी महाराज. गण गण गणात बूते. पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांनी वानर सेनेच्या बलावर बलाढ्य रावणाचा वध केला. एकलव्यानं गुरु द्रोणाचार्याचा पुतळा तयार केला आणि धनुर्विद्या शिकली आणि मोठा धनुर्धारी झाला. कारण संकल्प आणि इच्छाशक्ती. आत्मानं रथिनं विधी शरीरम रथमेव तू. शरीर हा रथ आहे आणि आत्मा सारथी. शरीराले इंद्रियाले ताब्यात ठेवणं हे माणसाच्या इच्छाशक्तीवर तर राहते.
पण नेटाचा प्रयत्न करावा लागते. भौतिक सुखाशी सोकावलेल्या शरीराले कठोर मन करून ताब्यात ठेवा लागते. आणि तसं तुले करा लागते लेकरा. गण गण गणात बोते. म्या झुकणार नाही जी. शपथ घेतली आहे म्या तुमच्या पुण्य चरणाची. बद्री भाऊ, आम्ही समजे शिष्य आहोत ना तुमच्या संगती. तुम्ही धीर सोडा नको. आम्ही आहोत ना. जी म्या नाही हरणार. साक्षात शंभू महादेव माझ्या समोर आहे. देवासाठी म्या इथलं बी नाही करू शकलो तर म्या कायले जगू. म्या नाही पिणार. गण गण गणात बोते. मला शक्ती द्या. शांत शांत व्हा बद्री भाऊ. बसा खाली बसा. आता शांतपणे जेवायला सुरुवात कर. आम्ही तुझ्या सोबत आहो ना. समद शुभ होते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. विचार करा सावकार, विचार करा. धाकले सावकारीन भाई आता तलवारच ठेवत्यात. अबे आता लय झालं. तलवार चालवायला बी जिगर लागते. खरंच लय झालं सावकार. कालिंदी लय चिरली मायावरत. अबे बायकोला किंमत द्यायची असते का बैताडा. सावकार पण आजवर लय हल्ले केले ना आपण. धाकटे सावकारीन तलवार धरली माझ्या मानेवर. तर मायावर कालिंदीवर संशय घेतला. अबे त्यानं काय होतं बे. हा शेवटचा हल्ला. एक घाव आणि 2 तुकडे. सावकार हा डाव फसला तर असा कसा फसते. खेळ खल्लास व्हायले पाहिजे. तो बुवा करमती ना सावकार. गण गण गणात बोते. मोठं साजरं दिसून राहिलं ना राजे हो. उद्वाला नारायणा लुटले गिरा. गण गण गणात बोते. भेट पाठवणाऱ्या तुले लखला बसो. गण गण गणात बोते. विषयाची वाटी पप्पा म्या प्यायलो. समजा हा खेळच फसला तर. आपण खेळ फसला तर तू दोन्ही बाजूनी फसला. सावकार तूही मान तलवारीच्या धारेवरच. हा हल्ला फसला एकाचा तरी मुर्दा पाडतोच. हा तू हा. सावकार अबे थरथर ते कायले बे. मरायचं नाही तर मारायचं अशी स्थिती आहे ना. तर मग मारायचं. समजी तयारी झाली ना. सावकार समजी तयारी झालेलीच आहे आपली. आज तर पद्मा संपायलेच हवी.
आणि समजा पद्मा वाचलीच तर पोर तरी मरायलाच हवं. हो की. हुशारीनं काम करा. परसदाराकडे जाणारा दरवाजा उघडा ठेवा. कोठार खोलीचा आणि जिन्या खालचा दरवाजा बी उघडा ठेवा. हो की. मारे करायला समजावून सांग. पद्मावर तर वार करून त्याईले पटकन वाड्यात न पळता यायला पाहिजे. हो की. हो की. आणि मारे कर्यापैकी एखादा जर सापडला तर आपला खेळ खलास. कोतवाल आपल्याला काही जित्ता सोडत नाही. मारे करायला आधीच पैशांची थैली दे. काम झालंच पाहिजे. हो की. हो की. आपण निघणं. हो की. आज तू हा खेळ खल्लास होते पद्मा. आता मला भेवच वाटत नाही ना. कायले बोलावलं मले? ताईसाहेब जरा थांबा ना. माईसाहेब येतात. कायले बोलावलं मला इथं? तुले कायची घाई आहे? थांब जरा. थांबणारच हाय मी वाड्यात. आता महा कोणावरच विश्वास राहिला नाही. कोणावरच नाही. समदे एका माळेचेच मनी. आता जो कोणी मायावरचा हल्ला करल त्याचा जीवच घेईन म्या. हे आधीच करायला पाहिजे होतं. अजून पण येळ गेलेली नाही. म्या आणि महाबाळ शाबूत आहे. आणि आता हातात तलवार पण आहे. चांगलंच आहे. आता ऐक. इथून पुढं तू या खोलीतच राहायचं. मायावर तर इथली मेहरबानी कायले. काही ताल लावणार आता मायावर तर. पद्मा, तू या मनातला गैरसमज, राग ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तू लगीन कर व्यंकोबाशी, मला घेणं देणं नाही. का आज वरत तर हेच केलं. तू या बाळाले वाचवलं. खोटं आहे. पद्मा महाराजांची शिष्य आहे म्या. जशी गुरु आज्ञा आहे तसंच होईल. पण माहिती मला वाद नको. या वास्तूत गर्भार स्त्री आणि तिच्या बाळाचा बळी म्या जाऊ देणार नाही. श्री गजानन माऊलींची तशी आज्ञा आहे. आणि गुरु भगिनी म्हणून तूही आणि तू ह्या बाळाच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. तू एकटी नाहीस पद्मा. आता आपण चौघी आहोत. श्री गजानन महाराजांच्या आज्ञेचं पालन व्हायलेच हवं. आता म्या सांगीन तसंच होणार. साहेब, पद्मा, वेळ लय कमी आहे आणि जोखीम लय मोठी. आत्याबाई, पद्माले समजावून सांगा. आत्याबाई, पद्मा, कालिंदी, सावध राहा. गण गण गणात बोते. तुला समजवण्याचा नवा मार्गच सापडत नाही मला. पण गरज काय आहे तुम्हाला मला समजावण्याची? कारण वैरीण आहेस ना तू आमची. जीजी, रक्तामासात वाढवलं तुले. जन्म दिला.
कायले दिल्ला अशी माई अवस्था पाहायला दिला जन्म. स्वतःच्या दुःखाचं भांडवल करशील तर अश्रूशिवाय काही भेटणार नाही तुला. मग आता थोडी उमेद ठेव ना. समधीकडनं असं नाक तोंड दाबता का घुसमटतेच माणूस. का झालं तुला घुसमटायले? आता लहान भावाकडनं अक्कल शिकू का म्या. चिडते कायले? भावाचा हक्क राहते ना. जेव्हा जिजाजी प्यायले बाहेर पडायचे तेव्हाच आम्ही समजू शकतो, पण आता तर ते साक्षात शंभू महादेव जवळ आहेत. हाव ना. अगं हा शुभयोग आहे. सत्पुरुषाच्या छत्रछायेखाली राहतील तर व्यसन सुटल, आयुष्य मार्गी लागल. समजतं का तुले? हा तुमचा समज झाला. म्हणजे गैरसमज आहे वाटतं तुले? मग का आता बद्रीजी त्या बुवाच्या नादी लागून घरदार संसार सोडून संन्यासी झाले, काशी प्रयागाला गेले तर माय पोरींची आणि माय आयुष्याची माती होईन का नाही माय. बाप्पा हेकुडी हेकुडी चालते माय तू. दामाजी जेव्हा तुझ्या सामोरे होते, घरात होते, तेव्हा टोचू टोचू बोलून हैराण केलं तू त्याले. आणि आता गुरु माऊली महाराजांजवळ हाय तर काटे टोचून राहिले तुले. जिजे आता ह्यात रडण्यासारखं काय आहे? अगं दुरून दुरून महाराजाला भेटायला लोक येतात. हा ना तू तू कशी वागते? जिजे अगं मुन्नीच्या मनावर तर परिणाम होईल ना. अरे हेच असं आहे, तुम्ही समदे मरा आणि मले छातीची धरा बस. जिजी तू चाल बरं माझ्या संग, आपण महाराजाला भेटू. अडलय माखेटर. दुश्मनात तुम्ही माय माय नवऱ्याले पण त्या उघड्या नागड्याच्या नादी लावलं तुम्ही. बस अजून एक शब्द बोलशील महाराजाले तर थोबाड फोडीन तू. सहन करून राहिलो तर डोक्यावर बसते. हे बघ माय. चुप. आम्हाले काही बोल. मले बाबूजीले बंकटले कावेरीले वाटेल ते बोल, पण महाराजाला बोललेलं म्या सहन करणार नाही. आमचं श्रद्धास्थान आहे महाराज गुरु माऊली. त्याला बोललेलं मले सहन होणार नाही. गण गण गणात पोते. दगा झाला.
सावध, मारेकरी सुटाली नको. गण गण गणात बोते. पद्मा! गण गण गणात भूते. यंकोबा क्षणात इच्छीन अन समशील. बेकड माकड्यांच्या शेपट्या धरण्यात धन्यता मानणारा तू वाघिनीले कायले आव्हान देतील लेकरा. अष्टभुजा आहे ती. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात बोते. 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 पद्मा, घाबरायचं नाही पद्मा. काही झालं नाही. हा, शांत हो. महाराज आहेत ना. कालिंदी, कवाडापासनं उजेड दाखवता. बाप्पा, रगत. रगरखात. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते.